चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आज पासून शनिवार उपासनेमधलं इथलं जे निरूपण किंवा आपली काही चर्चा आहे तर ते आता माझ्याने मोकळीक केलेली आहे. तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, ते पुन्हा त्यांनाच विचारणार म्हणून काय घ्यायचं ते अशी परिस्थिती आहे. तर त्यात आता एक विचार असा 2-3 आहेत. काही पदांचे अर्थ बघायचे राहिले, काही चालींच्या संबंधी विचार करायचा राहिला आहे, नंतर त्यांनी त्याच्या संबंधी काही विवरण करा, अशीच पाण्याला का दिलेली आहे, कोणत्या ठिकाणी का तशी दिलेली आहे, अशा तऱ्हेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चिंतन क्षणाचा एक बऱ्याच लोकांच्या शंका येत असतात. एक प्रश्नोत्तरानं आपण वार दिलेलाच आहे, तर चिंतन क्षणापासून सुरुवात करावी अशी सूचना आहे, त्यानुसार करतो. आता हे सुद्धा वॉल्युमिनस काम आहे. यात जे लिहिलेलं आहे तुका म्हणे शेष घेईन आवडी, तसं हे शेषच आहे खरं सांगायचं. जे खूप चिंतन त्यांना अर्पण केलेलं आहे त्यातला हा शेष प्रसाद त्यांचा आहे असं मी समजतो. आणि ती वाक्य त्या अर्थाची आहे, तो शेष प्रसाद आहे त्यातला. त्या सगळ्या चिंतनामध्ये त्याने जे काय समोर त्याचं सार म्हणून दिलं ते हे प्रसाद म्हणून सेवन केलेलं आहे आणि ते शब्दबद्ध केलेलं आहे, ते समोर ठेवलं आहे. त्यातले पहिल्या हप्त्यापासून सुरुवात करू. ते काम सुद्धा व्हॉल्युमिनस आहे. 300 वचन आहे. रोज एक बघितलं 450चा प्रोजेक्ट आहे. 10 वर्ष लागतील असं लक्षात आलं. आपण तो विचार सगळा केलाच असेल, पण माझ्यासमोर जो विचार आला तो सांगतो. या गतीने ते काय होईल असं वाटत नाही. रोज 1-2 बघितली तर 5 वर्षावर येईल, 2-3 बघितली तर शनिवारी तर ते 3 वर्षावर येईल, असं सगळं कार्यक्रम आहे. मध्ये त्याने सोडून नाही म्हणले, सोडून देऊ काय आपल्याला तसं. तर आणि शिवाय मध्ये पदांचे अर्थ वगैरे ते पण विचार आहे, काय घडेल ते आता बघूया त्यांच्या. पहिलं आपलं ह्या वचनातलं असं होतं, साधना करणं हा माणसाला मिळालेल्या मर्यादित कर्म स्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ उपयोग. साधना करणं हा माणसाला मिळालेल्या मर्यादित कर्म स्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ उपयोग आहे. सर्वात पहिली गोष्ट ही आहे की आपल्याला कर्म स्वातंत्र्य आहे याबद्दल शंका आहे. ते मर्यादित आहे याची जाणीव आयुष्यात खूप उशीर होते. सर्वसाधारण आपल्याला खूप स्वातंत्र्य आहे आणि आपण खूप काही आणि काहीही करू शकतो असं सुरुवातीला वाटतं. आणि त्या जोरात मनुष्य त्या सगळ्या प्रोजेक्टला लागतो आणि मग हळूहळू 20, 30, 40, 50 मग कर्मस्वातंत्र्य मर्यादित आहे हे लक्षात येतं. आपण आता फार काही करू शकणार नाही असं साधारण 60ला वाटतं. त्यातल्या त्यात घर बांधण्यापर्यंत वगैरे मदत जाते. आपली कर्मस्वातंत्र्य जाणार कुठे मदत तर तिथेपर्यंत जाते. साधारण प्रपंच होतो किंवा शिक्षण होतं मुलांचं वगैरे अशा तऱ्हेची एखादी कुठल्या तरी टप्प्यापर्यंत जातो आणि मनुष्य म्हणतो हे एवढंच बहुतेक आपल्याला कर्मस्वातंत्र्य दिसतंय, बाकीचं काही आपल्या हातात दिसत नाही. त्यातल्या त्यात पुढे मुलाची लग्न वगैरे झाली, सुनामी नाही आला तर कन्फर्मच होतं म्हणजे की बरं त्याच्या आधीच खरं ते कन्फर्म झालेलं असतं. कर्मस्वातंत्र्य जे आहे ना, आता मला कर्म करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आता एक साधं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य. घरात एखादा पदार्थ झाला तर आपल्याला सांगण्याचं स्वातंत्र्य आहे, तो कसा झालाय ते आम्हाला आहे बरं का, पण तरी सुद्धा मर्यादितच आहे. प्रत्येकाला मर्यादित स्वातंत्र्य हो की नाही, चांगलं चालत म्हणायला पाहिजे हो की नाही. तर त्या दृष्टीने विचार आणि त्यात दुसऱ्या कोणी केलेलं चांगलं झालं म्हणायचं नसते. हे चांगले हुशार जे लोक असतात ते ओळखून असतात, तेवढं फक्त करायचं नाही. एक वेळ त्याला नाही चांगलं म्हणलं तरी त्यातल्या त्यात दुसऱ्याला चांगलं म्हणायचं झालं तर एखाद्या हॉटेलला म्हणावं. म्हणजे कधी हे अर्थ आहे तुला काय करायचं म्हणजे तिथे सगळ्यांनी मिळून जाता येतं. तर असं हे सगळं आपलं मर्यादित स्वातंत्र्य आहे. बरं बोलावं हे ठीक आहे, न बोलायचं सुद्धा स्वातंत्र्य असतं माणसाला, ते तरी आहे का? समजा पदार्थ केला आपण मुकाट्याने खाला, स्वातंत्र्याचे अर्थ कसे आहेत ते फक्त बघतो सुरुवातीला, काही बोललो नाही तर ते पण स्वातंत्र्य आपल्याला नाही. म्हणजे बऱ्याच जणांना नसेल, काही ना असेल, पण ते भाग्यवान असतील. पण तरी सुद्धा असं एक स्वातंत्र्याचा प्रकार आहे की बोलणं हे एक स्वातंत्र्य आहे, न बोलणं हे सुद्धा स्वातंत्र्य आहे. पण ते दोन्ही नाही आहेत, मर्यादित आहेत. नाहीच नाही, थोड्या वेळानं तुम्ही सांगू शकता की मागच्या वेळेस ह्याच्यापेक्षा चांगलं झालं. आपण जे माणूस काय असेल ती गमतीच काय.
थोड्या वेळानं सांगू शकतो, पण ते असं आहे, मर्यादित आहे. त्या क्षणी तरी वावा एवढंच. मग आता हे साधं प्रपंचिक स्वातंत्र्य घेतलं झालं. आता ते जर पुढे गेलं आणि जर मुलांना कुठल्या मीडियमला घालायचं, उदाहरणार्थ म्हणजे की स्वातंत्र्य आपल्याला नाही हे आपल्या लक्षात, मग त्यांच्या शिक्षणात कुठल्या साईडला त्यांना बहुतेक करून ते कोण ठरवतं आपल्याला माहितीच. तर साधारणपणे त्यांच्या मताप्रमाणे मग किंवा पुढे गेलं तर मग मुलं ठरवतात, म्हणजे ती दोघं बाजूला जातात. मर्यादित कसं आहे ते हळूहळू लक्षात येतं, फक्त हे मर्यादितच असतं. ही कर्म स्वातंत्र्याची माणसाची अवस्था आहे. आपण क्षणभर असा विचार करू की हे मिळालेलं आहे की नाही माणसाला, तर आहे मिळालेलं, त्याला काहीच स्वातंत्र्य नाही अशी त्याची परिस्थिती नाही. त्याच्याकडे मर्यादित का होईना स्वातंत्र्य आहे. महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुरुंगात कुठे राहावं आणि कसं राहावं अशा तऱ्हेचे स्वातंत्र्य त्यांना आहे. तुरुंगात आहे नक्की. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले असते का देहाच्या कैदेतनं पडावे, म्हणजे आपण महाराजांच्या मागे जा वाटलं तर आणखीन आणि माऊलींच्याकडे बघू तर तिथे सुद्धा हेच आहे ना, देहाच्या कैदेतनं पडावे. देहाची कैद म्हणजे काय? पारतंत्र्यच आहे, सरळ कैद म्हणजे पारतंत्र्यच आहे. तर त्यामुळे ते पारतंत्र्य माणसाच्या वाट्याला आलेलं आहे, त्यात त्याला काही स्वतंत्र दिलेलं आहे. तर हे वाट्याला का आलं याचा क्षणभर विचार करू की हे जे वाट्याला आलेलं आहे ते का आलं, तर त्यांनी काही कर्म केली म्हणून त्याच्या वाट्याला आलं. असं उगाच असं योगाला म्हणतात तसलं काय नाही. सरळ व्यवस्थित कर्म सिद्धांताप्रमाणे ते झालं म्हणून तो अमुक ठिकाणी आला, अमुक एक पद्धतीचा आहे, मनाची अशी ठेवण आहे, असं सगळं त्यांना स्वातंत्र्याची परिस्थिती त्याची आहे. त्याची जी साधनं आहे ती दोन प्रकारची माणसाच्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या मूलभूत शक्यता आहे. एक विचार आणि दुसरी कृती. दोन स्वातंत्र्य माणसाला आहे, विचाराचं पण आहे आणि कृतीचं आहे. वापरणारे किती आहेत हा आला प्रश्न, पण मुळात दोन प्रकारची स्वातंत्र्य माणसाकडे, कृती आणि विचार, दोन्ही स्वातंत्र्य माणसाकडे आहे. विचार करण्याचं पण स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याची जाणीव नसल्यामुळे त्याचा वापर करता येत नाही असं होतं एक. आणि कृतीचं पण स्वातंत्र्य आहे, ही सगळी पुन्हा तिकडे मर्यादित येतात, पण ती आहे. आता त्याला देहाची मर्यादा आहे, त्याच्या साधनांची म्हणजे शक्तीची मर्यादा आहे. मर्यादा खूप प्रकारच्या याच्यावर आहे. त्यात एक त्यातली महत्वाची देहाची आहे, दुसरी शक्तीची आहे आणि तिसरी देहाची असल्यामुळं काळाची आहे. स्थलकालाची मर्यादा नाही माणसाला. मला इथे या क्षणी त्या गावी जावं वाटलं तर इथे राहून तिथे नाही जात आहे, हे सोडून तिकडे जावं लागतं. म्हणजे त्याच्यावर स्थलाचं पण मर्यादा आहे, कालाचीही मर्यादा आहे, देहाची मर्यादा आहे, शक्तीची मर्यादा आहे. असं म्हणून म्हणतो ना आपण, माझ्या आटोक्याबाहेर असं कधीतरी म्हणतोच की मनुष्य, तर आटोक्याबाहेर आहे असं जे म्हणतो ना ते काय आहे? आटोक्याबाहेर म्हणजे याचाच अर्थ त्याचं तिथं चालत नाही, शक्तीने चालत नाही, काय देहाने चालत नाही, काय त्याचे हे 4-5 प्रकार सांगितले, इतक्या मर्यादा त्याला आहे. हे सगळं समजूनच घेतलेलं बरं. जे आपल्याला मर्यादा आहेत पण दुःखी व्हायचं काहीच कारण नाही. आपल्याला खूप मर्यादा आहेत हे जर लक्षात आलं तर मनुष्य डिस्करेज होईल असं म्हणतात अलीकडे. हे जर त्याच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातात काहीच नाही, म्हणजे मग तू काहीच करणार नाही असं वाटतं. तर म्हणूनच हे सुरुवातीला फक्त एक आहे की बेसावधपणाने आयुष्य जे इकडे तिकडे जातं आणि सार्थक होत नाही, त्याचं कारण आपल्याला असलेल्या स्वातंत्र्याची आणि त्यावर असलेल्या मर्यादांची कल्पना लवकर येत नाही. ही अडचण ती ह्याच्यात देण्याचं म्हणून सुरुवातीला ती आहे की सुरुवातीला अगदी लहानपणी ही जर कल्पना आली की माझ्यावर एवढ्या एवढ्या मर्यादा आहेत, देहावर मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, स्थलाची मर्यादा आहे, शक्तीची मर्यादा आहे, हे सगळ्याला मर्यादा एकदा लक्षात आल्या तर ठीक आहे, काय हरकत नाही, असं तितकी मर्यादा. भले मी देहाच्या तुरुंगात असेल पण मला देहाच्या तुरुंगात एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत हे नक्की, विचार आणि दोन्ही दिले, कारण विचारावरही अवलंबून आहे, कृतीवरही अवलंबून आहे. या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, त्याचा वापर करू शकतो. आता अडचण अशी आहे की ह्यातलं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचे एक समजा उदाहरणार्थ देह घ्या, म्हणजे कृतीचं स्वातंत्र्य घ्या देहाच्या साह्याने, तर ह्याला मर्यादा लावली हे बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. देह काय झाला तरी त्रिगुणाचा आहे, बरोबर. आपण जन्माला आलो, त्रिगुणांची मर्यादा लागली सगळीकडनं, की मनुष्य सत्वरज तमस हे झाला ते बरोबर, प्रत्येकाला अनुभव येतो की काही तमस आहे आपल्या हातात नाही दूर करणं, असं होतं काही वेळेला. वाईट माणसं सांगतो ना, वाईट विचार मनामध्ये काय करू, काहीही करता येत नाही. आता विचाराचं स्वातंत्र्य तर आहे, पण ह्या वाईट विचाराचं काय करावं ते कळत नाही. म्हणजे अशा तऱ्हेच्या तमस त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये रजस पण आहे, अखंड मनुष्य काम करतो ते पण त्याच्याकडे आहे, तो अखंड राबत राहू शकतो. 12-12 तास 18-18 तास मनुष्य काम करतो. आज नोकरीत काय परिस्थिती, ही माणसं 18-18 तास काम करतात. म्हणजे देह आहे, कर्म आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याच्याबरोबर कृतीला एका बाजूने मर्यादा लावली, दुसऱ्या बाजूने 18 तास मोकळा सोडलाय, तो करायला मोकळा आहे. ते सगळं हे बरोबर आहे. आता अडचण अशी आहे की ह्या देहाच्या कैदेत जो सापडला त्याच्याकडे जी विचार आणि कृतीचं त्याला जे स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्याचा त्यातूनच सुटण्यासाठी उपयोग करण्याची तरतूद माणसाकडे आहे. त्रिगुण आहेत, पण त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य त्रिगुणात कुठून आलं हे कळत नाही. मनुष्य तामसी कृती आहे,
राजस कृती आहेत, सात्विक कृती आहेत आणि सात्विक कृतीच्या पलीकडे जाण्याची सुद्धा कृती त्याच्याकडे आहे. आता वास्तविक हे तीनच गोष्टींचा जर मनुष्य बनलेला आहे तर जास्तीत जास्त अपग्रेडेशन तो काय करेल, तर सात्विक कृती करेल, एवढं करू शकतो. वाईट विचार येतात, वाईट कृती करीत नाही. किंवा समजा सतत काम करतोय तर तो शांत बसू शकतो, हे त्याला स्वातंत्र्य आहे. सतत काम करतो ना, त्याचं एक्झर्शन होतो, त्रास होतो ना, मग शांत बसा, मौन पाळेल. म्हणजे आता बोलण्याचंही आहे स्वातंत्र्य आहे, पण त्याच्याबरोबर मौनाचं त्याला स्वातंत्र्य आहे. इकडे ती मर्यादा लागली, पण इकडे याच्याबरोबर सोय सवलत पण ठेवली मौनाची. आता ह्याच्यात या त्रिगुणात असताना त्रिगुणापलीकडे जाण्याचं जे काही त्याला दिलेलं आहे ते उलगडत नाही, पण त्याच्याकडे आहे एवढं नक्की. आता ते त्रिगुणात असून पलीकडे जाण्याचं जे सामर्थ्य त्याच्याकडे दिलं ते शोधून काढणं आणि ते वापरणं याला आपल्या दृष्टीने त्याच्याकडे जे काही दिलेलं आहे त्याच्यातून पलीकडे जाण्याची शक्यता त्याला आहे. पुनरपी संसार येणे नाही, तो कोणचा आहे ना हरिपाठामध्ये. तर पुनरपी संसार येणे नाही ही प्रतिज्ञा करून ते राहू शकतात आणि पुनरपी संसाराला यावं लागत नाही, म्हणजे पुन्हा देहाच्या देहात पडावं लागत नाही. हे त्यांना कसं साध्य होतं, तर ह्या मर्यादित कर्म स्वातंत्र्याचा अत्युच्च उपयोग करून साधता येतो. तो अत्युच्च उपयोग म्हणजे साधन. आत्ताच्या प्रत्येक कर्मामध्ये जर बेसावतपणाने केली तर पुन्हा मनुष्य अडकतो, घर बांधतो आणि इस्टेटीच्या काळजीत अडकतो. घर बांधण्याचं स्वातंत्र्य, पण इस्टेटीत न अडकण्याचं मानसिक स्वातंत्र्य त्याला आहे याची कल्पना येत नाही. त्यामुळे त्याचा वापर नाही करून घेता येत. निवारायला माणसाला घर पाहिजेच की, बरोबर, घर तर बांधणे त्याला इलाज नाही. ते त्याला दिलेल्या विचार आणि कृतीच्या स्वातंत्र्यानुसार त्याने ते बांधलेलं आहे, बरोबर. पण ह्याच्या पलीकडे जायचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे की ह्याचं आता पुढे कसं याची त्याला विचार करायचं कारण नाही. अशा स्थितीत मनुष्य राहू शकतो, पण ती स्थिती न साधल्यामुळे काळजी माणसाच्या मागे लागते. कारण याच्या पलीकडे मला जाता येतं याची कल्पना नाही. त्याच्या पलीकडे जाण्याची जी क्रिया आहेत, विचाराच्या आहेत, कृतीच्या आहेत, त्या म्हणजे आपली साधनं. कारण त्याच म्हणजे कसं आहे, साध्या भाषेत सांगायचं झालं तर या जन्माचे म्हणजे कृतींचे किंवा या सगळ्याचे कंपल्शन पण झालंय. नुसतं जन्माला बसून नाही राहतात, त्याला अखंड श्वासापासून खाण्यापिण्यापासून सगळे कर्म त्याला मृत्यूपर्यंत करत राहावं लागतं. इतकं त्याच्यावर एका बाजूने कंपल्शन आहे. म्हणजे कृतीची त्याच्यावर टाच आहे की सतत त्याला कृती करीत राहावं लागतं. विचार सुद्धा बघा आपल्या हातात नाही, थांबवणं हातात नाही, विचार होत राहतात. म्हणजे ही त्याच्यावर कंपल्शन आहे एका बाजूने. म्हणजे एका बाजूने काटा लागलेलाच आहे, जन्माचा काटा लागलेला आहे, पण त्यात दिलेल्या कृतींच्या स्वातंत्र्याची एक जर जाणीव झाली तर तो काटा काढायला दुसरा काटा पण त्याच्यात ठेवलेला आहे. तो काढावा आणि तो दुसरा काढावा अशी तरतूद आहे. एका काट्याचा दुसरा काढावा आणि दोन्ही फेकून द्यावे महाराज म्हणाले ना, तसं आहे की मी चुकीच्या कृतीने अडकलो ना, मग बरोबर कृती करण्यास त्याला कृतीच लागेल. पुन्हा काटा नुसता गेलाय आणि मला कळलं की हा दुःख देतोय म्हणून चालत नाही, तो काढावाच लागतो परत. म्हणजे पुन्हा एकदा ऑपरेशन आहे. काटा आत गेला त्यावेळेला जे वेदना झाल्या असतील त्याच वेदना दुसरा काटा घालताना परत होणार. म्हणजे कृतीला पर्याय नाही माणसा, पण ती काटा काढण्याची कृती आहे, दुसरा काटा घालण्याची नाही. हे म्हणजे साधन. आपल्या जन्मात दुसरा काटा निर्माण न करणं म्हणजे साधन आहे माणसाची. आपल्या अनेक कृती ह्या पहिल्या कृती बरोबर दुसरी कृती अशी निर्माण करतो की त्यातून म्हणजे आधी त्याला काळजी नव्हती, तर घर बांधण्याने आता काळजी दूर व्हायला पाहिजे, ती त्याची काळजी लागली त्याला. म्हणजे आता आधीची काळजी घर नसलेल्याची होती, ती बांधून पुन्हा आता घराचं काय करायचं, त्याचं पुढं कसं होणार, ना घेईल का तो घेईल का, त्याची काळजी लागली. म्हणजे दोन काटे निर्माण झाले त्याला. तर असं कित्येक गोष्टींचं आहे, हे कसं नाही कुठलंही उदाहरण घ्या, तसं सगळ्या कृतींचं आहे. तर मला जी कृती करतो ती माझी सोडवणारी आहे का बांधणारी आहे, हा विचार माणसाच्या मनात आला तर तो अंतिमुक्त सुद्धा असते. आपल्या त्या कर्माच्या कौशल्य निवडीमध्ये कर्मे करण्यातही असे साधते जे असं तो थोर अंतिमुक्त कर्म कंपल्सरीच आहे माणसाला, पेपर कंपल्सरी, त्यात काही पर्याय नाही. कसंही असा, कुठेही असा, काही गरीबात असो श्रीमंतात असो, सगळं कर्माला पर्याय नाही. म्हणजे ते बाजूनी माणसाला लागलेलं आहे कर्माचं, पण त्याच्याबरोबर त्याला त्याच कर्माने त्यातून मुक्त होण्याची तरतूद दिलेली आहे, ती म्हणजे साधना आहे. तर मला सांगा की क्षणभर आपण असा विचार करू की कर्माने बद्ध होतो मनुष्य, म्हणून त्याला जीव जन्माला येतो, पुन्हा कर्मच करतो, म्हणजे आणखीन बद्ध होण्याची तरतूद नाही का झाली परत, तर ती मुक्त होण्याची तरतूद आहे त्यातच. एवढं शिकणं म्हणजे साधनेचं श्री गणेशा शिकणं की त्याच कर्मामध्ये मला मुक्त करायचं स्वातंत्र्य आहे. आता ते कसं मिळव, आता बघा याची तामसिक कृत्य आहे, राजस कृत्य आहे, सात्विक कृत्य आहे. ह्या प्रत्येक कृत्यामध्ये माणसाला पुन्हा बांधून ठेवण्याची क्षमता आहे. तामसिक असलं तर विशेष नाही, तामसिक कृती केली समजा एखाद्याने काही कृत्य केलं तर त्याला त्याची शिक्षा होते, आपण बघतो. म्हणजे त्याच्यात त्याचा लगेच परिणाम त्याचा आहे, तो बांधतोच, त्यात प्रश्नच नाही. राजस कृत्य करून अनेक कृत्य केली माणसाने, राजस म्हणजे सतत काम करीत राहतात थोडक्यात, तर त्यातून सुद्धा त्याच्या मागे लागणाऱ्या गोष्टी निर्माण होतात.
कारण तो अतिशय काम करतो. त्यामुळे जसं ती जास्त काम केल्याने ना आपल्याकडे म्हणजे काही लोक असे गमतीचा भागा म्हणून सोडून दे की कामात चुका होऊ नये म्हणून त्यांचा हा एक मार्ग असतो की कामच कमी करायचं. असं मी ऑफिसमध्ये ऐकलं. म्हणजे कसं आहे, थोडंसं काम कमी केलं जातं, चुका कमी होतात. तसं नाही, निर्दोष काम करायला शिकणं हे खरा त्याचा मार्ग आहे. ओके, काम कमी करणं हा काय मार्ग नव्हे. मग निर्दोष कर्म करणं म्हणजेच साधना, दुसरं काय. साधनेचे हे सगळे पैलूच आहे की निर्दोष कर्म करता येणं म्हणजे साधन आहे. काम कमी करणं ही साधन आहे. कर्म कमी करणं हा जीवनाचा हेतू नाही. असलेली कर्म निर्दोष करणं हा जीवनाचा हेतू आहे. तर जीवनाचा हेतू म्हणजे साधन आहे. तर आता हे आपल्याला कसं चालेल, माझे कुठलं कर्म मला बांधेल आणि कुठलं कर्म मला सोडेल. कर्म तर आहेच, ते चुकलं नाही माणसाला. तेव्हा हे मर्यादित स्वातंत्र्य, त्याला कर्म स्वातंत्र्य आहे, करायचं स्वातंत्र्य आहे. तेच काम तो मोकळं होणार सुद्धा करू शकतो. म्हणजे घर बांधूही शकतो आणि नावावर देऊही शकतो. दोन्ही त्याच्या हातात आहेत. आणि त्याच्या हातात कुठले पैसा मिळवेल पण दान करून पण टाकेल. त्याला पोटाला तर लागेल, तर मिळवावं तर लागेल. पण पोटाला लागतं त्याच्यापेक्षा जास्त मिळतं, ते बांधतं आणि बांधतं दोन्ही. त्यामुळे ते दूर व्हावं असं वाटत असेल तर पोटापेक्षा जास्त आहे ते दिलं की दुसऱ्याचं पोट भरलं. तिकडे तुम्ही मुक्त झाला त्या कामातून. तर हे जे काम आहे अशा तऱ्हेचं सर्व क्षेत्रात मनुष्य काम करतो. काम केलं तर प्रसिद्ध होईल माणसाच्या. प्रसिद्धीचं महत्व अडकली की संपला, त्यातलं ते बंध केला. त्यातला हा बंध कसा काढायचा हे माणसाकडे विचार आणि कृती त्याच्याकडे. म्हणून त्रिगुणात जसं कर्म करायला लावण्याची क्षमता आहे तसं त्रिगुणातून पलीकडे जाण्याची क्षमता एक त्याच्यात विलक्षण ठेवलेली की हे मी करतो पण त्यातून मी मोकळा आहे. कर्म तर करावंच लागेल. आता समजा एक मैफल आहे, गाण्याची मैफल केली, उत्तम, त्याचं कर्म आहे, स्वधर्म आहे तो त्याचा. त्यामुळे तो ते कर्म करणार. ठीक आहे, तो गाणार आहे, तो गात राहील, बरोबर आहे. त्याच्या आनंदासाठी गाईल, प्रपंचासाठी गाईल, काय असेल ते करेल त्याचं तो. तर ते केल्यानंतर तो त्याच्यात ते अप्रिसिएशन मध्ये कशाला अडकेल. हा, ते अडकलं की कर्माचं आता पद्धत आहे. अप्रिशिएशन नाही केलं तिथं म्हणजे त्याची दाद नाही मिळाली की त्याला त्रास वाटतो. म्हणजे आता गाणं राहिलं नाही, बांधणारं कर्म झालं. हो की नाही. भाषण राहिलं नाही, बांधणारं कर्म झालं. कुठलंही ते घरातलं केलं तरी सुद्धा सुरुवातीला जे सांगितलं ना ते तिथं पण त्याचं आहेच बरं का. कट्ट्याचे उत्तर आहे त्याचं की स्वयंपाक हे कर्म आहे. ते उत्तम करण्याची विचारकृती स्वातंत्र्य सगळं आपल्याला आहे. त्याच्याच बरोबर पुढे पण स्वातंत्र्य आहे की खरोखरच प्रतिक्रिया आली तर घ्यावी, अपेक्षा करू नये आणि मागूही नये. आणि नाही दिली तर त्रासही देऊ नये. सगळ्यात मिळून सांगता येते म्हणून सांगतोय असं समजू नका. असं काही नाही, ते खरंच आहे. कारण हे तत्वच आहे, ते कुठेही खरंच असेल. तर ते पुढचं नाही ठेवलं तर मनुष्याचं स्वयंपाकाचं कर्म पूजेसारखं होऊ शकतं. ज्या कर्मामध्ये मुक्त करण्याची क्रिया निर्माण होते, ती त्रिगुणात कशी होते कळत ते पण होते, ते कर्म साधन होतं. म्हणून मनुष्य स्वयंपाक करून सुद्धा मुक्त होऊ शकतो. वेगळे त्याला कुठे जावं लागत नाही, मुक्त आहे ते सुद्धा त्याला शक्य आहे. म्हणून अनेक संत आपापली कामं करून मुक्त कसे मुक्त झाले, ते मडकी धापून कसे मुक्त होतील म्हणा. त्यांनी कुठे साधनेला बसायला पाहिजे, जपाला बसायला, वनात गेलं पाहिजे, आमकं केलं पाहिजे, काही केलं नाही. ते चालले ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं, बस. कशात अडकले नाही, अपेक्षा ठेवली नाही, जे पोटाला मिळालं ते खाल्लं, आनंदात राहिले. ते कसे मुक्त झाले, तर तीच कर्माच्या मागे त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून मुक्त करणारी कर्म म्हणजेच साधन आहे. किंवा मुक्त करणारी कर्म आपल्याला करता यावीत हा आपला उद्देश आहे. तर आपली आत्ताची कर्म आपल्याला बांधतात हे ठरवण्याची सुद्धा विचारशक्ती माणसाकडे आहे. तिचा वापर माणसानं समजा जर लवकर करायचा ठरवला, जितका करेल तो लवकर जागे तुम्ही सगळ्या. त्याला असं वाटलं समजा की अगदी 50शीला हे सुचलं की मी जे आत्ता करतो आहे याने मी बांधला जातोय की मोकळा होतोय. बांधला जात असेल तर पुढच्या जन्माची तयारी करतोय, पुन्हा एकदा मर्यादित कर्म स्वातंत्र्य अडकावं अशी परिस्थिती आहे. आणि जर मोकळा होत जात असेल तर देव भेटू यायची नाही. कसं पडतं बघायला तसं आहे. हे आपल्याला आपल्या कर्मांकडे बघता येईल का. तो उत्तम कलाकार असेल, तो उत्तम ती गृहिणी असेल, तो उत्तम ऑफिस कर्मचारी असेल, काही असू शकेल, त्याला त्याच कर्मामध्ये मुक्त होता येईल. त्याचं जे कर्म आहे ते. म्हणून जी कर्म आपल्याकडे तशी लौकिकदृष्ट्या विचार करा. आता साधा तुला धाराचा आहे, तो मुक्त होतो. म्हणजे व्यापार करून मुक्त झाला. व्यापार करून मनुष्य अडकत जातो, आपण बघतो ते की नाही. शेवटी तो अडकतो जात, शेवटी काहीतरी आणखी ते तर सोडाच. पण व्यापार करता करता तो असा अडकत जातो आणि तो तुला जरा मोकळा होतो. हे काय आहे म्हणजे हे आपण अगदी टोकाच्या उदाहरणामध्ये त्या संतांचे आहे की अगदी हे करणारे ते माणसं नाही करणारे लोक ते सुद्धा मुक्त झालेले आहेत. पण ते कसे बाजूला राहिले त्यातनं ही त्यांचं कौशल्य आहे. कुठलेही कशाही प्रकारची कर्म त्यांच्या वाट्याला आली ती त्यांनी केली. ती जी आली ती करताना ती अशा पद्धतीने केली की ते बाजूला राहिले. हे कर्माची कौशल्य माणसाकडे येणं म्हणजे त्याला साधण्याची वाटचाल असणं. तर ही वाटचाल आपल्याला येईल. त्यासाठी हे वचन होतं. आपण त्याच्यावर आपल्या परीने विचार करत राहूया आणि जे त्यातून घेता येईल
तर ते सगळ्यात महत्वाचं हे आपण लक्षात ठेवू की आपल्याला स्वातंत्र्य आहे पण मर्यादित आहे हे लवकरच ओळखू. नाही तर अमर्याद आहे म्हणून मनुष्य खूप धडपड करतो. म्हणजे तेवढं तरी करून देताना हानी टाळता येईल आपल्याला. बाकी चांगलं व्हायचं राहू दे, वाईट काय होणार नाही. कारण बेसावतपणे मग खूप काम केले जातात आणि अपेक्षा बाळगल्या जातात. तर त्याची काय गरज नाही. मी एक मर्यादित स्वरूपाचं माझ्याकडे स्वातंत्र्य आहे, उरलेलं माझ्याकडे स्वातंत्र्य नाही. फक्त जे मर्यादित आहे त्याच्यामध्ये मला त्याची क्वांटिटी बदलता येते, त्या कामांची प्रत बदलता येते, गुणवत्ता बदलता येते आणि आहे त्या प्रपंचात मला मुक्त होता येतं. एवढी खात्री बाळगली तर मग त्याचे मार्ग शोधण्याकडे मनुष्य जातो. ते मार्ग शोधायला मिळावेत म्हणून संत वाङ्मय वाचतो, संत चरित्र वाचतो. कारण संत चरित्रामध्ये आपण यांचे प्रपंच पाहिले, लौकिक दृष्ट्या सुद्धा पाहिले तरी असंख्य प्रकार दिसले. असा प्रपंच करून मुक्त होता येईल का असा प्रश्न पडेल असे प्रपंच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रपंच नाही इथपासून सगळे प्रपंच आहेत. ज्याला लौकिक दृष्ट्या प्रपंच नाही असं मग काय लग्न केलं नाही म्हणा, ब्रह्मचर्य राहिले म्हणा, काय त्याला स्वरूप पण ते पण पत्नी नाही म्हणा, असं काय जे असेल त्याचं ते, हे सगळ्या प्रकारचे प्रपंचांची उदाहरणं संतांच्या ठिकाणी मिळतील. पण तरी ते सगळे मुक्त झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांना मिळालेल्या मर्यादित कर्मस्वातंत्र्याचा त्यांनी असा काही उपयोग करून घेतला असला पाहिजे की लागलेला काटा दुसऱ्या काठाने काढला आणि दोन्ही टाकून दिले. ते आपल्याला जमलं तर याचा उपयोग होईल एवढं ह्या वाक्यामध्ये आहे. तर आणखीन सुद्धा आहे, आपण चिंतन करून ते कामाची विनंती करतो. 7ला आज पुढचे कार्यक्रम आहेत ते थांबू. पहिला विचारला पुढच्या वेळेला शक्य झाल्यास दुसरं वचन घेऊ. आरती हरि पाठा, आरती हरि पाठा, राया सोप्या भक्ती वाटा, सोप्या भक्ती वाटा. आरती हरि पाठा, आरती हरि पाठा, राया सोप्या भक्ती वाटा, सोप्या भक्ती वाटा. आरती हरि पाठा. 27 सुमनांची कल्याणार्थ माळ झाली, ज्ञानदेवे कृपा केली, भक्ता नित्य संध्या झाली, नित्य संध्या झाली. आरती हरि पाठा, आरती हरि पाठा, झाल्या सोप्या भक्ती वाटा, सोप्या भक्ती वाटा. आरती हरि पाठा. हरिपाठ संकीर्तन देव कीर्तीचे गायन, मुखे हरि उच्चारण, थोर घडते साधन, घडते साधन. आरती हरि पाठा, आरती हरि पाठा, झाल्या सोप्या भक्ती वाटा, सोप्या भक्ती वाटा. आरती हरि पाठा. नाम हाची दिव्य मार्ग, सुखे खरा येई स्वर्ग, द्वैत भेद होई त्याग, सर्व विष्णुमय जग, विष्णुमय जग. आरती हरि पाठा, आरती हरि पाठा, झाल्या सोप्या भक्ती वाटा, सोप्या भक्ती वाटा. आरती हरि पाठा. जीवनाचे सार वाटिले, गूढ तत्व सोपे केले, दीन जीव धन्य झाले, हरि नामे उद्धरले, नामे उद्धरले. आरती हरि पाठा, आरती हरि पाठा, झाल्या सोप्या भक्ती वाटा, सोप्या भक्ती वाटा. आरती हरि पाठा. जानकी जीवन स्मरण जय जय